आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला माझा खरेपणा सिद्ध करण्यासाठी माझं अख्खं आयुष्य वाया घालवण्याची काही गरज नाही. येत्या काही दिवसांमध्येच तुम्हाला कळेल की विक्रमने माझ्यावर जे काही आरोप लावलेत ना ते सगळे खोटे. May I? You may. मी तुमच्यासाठी मस्त फ्रेश लाईम वॉटर घेऊन आली आहे. त्या सईमुळे तुमचं जरा डोकं तापलं असेल ना आता, म्हणून मी विचार केला की छान तुम्हाला लाईम वॉटर पिऊन फ्रेश वाटेल. या ना. गुड. ठेव इथे. ठेवलंस ना? जा आता. ऍक्च्युली मला ना तुमच्याशी जरा बोलायचं होतं. आता काय? एक मिनिट. घ्या ना प्लीज. कसं आहे ना, आता तुम्हाला एनर्जीची जरा जास्तच गरज लागेल. म्हणजे तुम्ही सईला चॅलेंज केलंय ना, म्हणून. मी तिला ना चाइल्डहुड पासून ओळखते, म्हणून तुम्हाला सांगतेय ती सई आहे ना एक नंबरची जिद्दी आहे. एकदा का तिने ठरवलं ना तर ती मागे हटतच नाही. एकदा तिने फणा काढला की ती समोरच्याला डसल्याशिवाय राहतच नाही. बेचव. हे लिंबू सरबत बेचव आहे ग, अगदी तुझ्यासारखं आणि तुझ्या बहिणीसारखं. तुम्ही दोघीही मंद आहात. तुला इथे का ठेवून घेतली मी? माझं काम करण्यासाठी. आणि तू त्या सईचे गुणगान गातेस माझ्या समोर. मूर्ख. सॉरी मॅम, मला वाटलं ही खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, तुम्हाला चांगली हेल्प होईल माझी, म्हणून. हे असं रडून बिडून ना मला इरिटेट करू नकोस. खरंच सॉरी मॅम. मी असं परत कधीच नाही करणार. तुम्हाला ना कंप्लेंट करायचा मी चान्सच नाही देणार. नुसतं बोलण्यापेक्षा ना गोष्टी करत जा. आय वॉन्ट रिझल्ट्स. मला वाटलं होतं तू हुशार असशील, पण तू पण तुझ्या बहिणीसारखीच निघालीस डाम. आता मी जे सांगते ना ते नीट ऐकायचं, ओके? कळलंय तुला? आणि हे सगळं तसंच्या तसं विक्रमला जाऊन सांगायचं. गॉड, कसल्या ब्रिलियंट आहात तुम्ही. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. लांब आउट. माझ्या वाऱ्याला पण उभं नाही राहायचं, लांब उभं राहायचं. काय कमाल प्लॅन बनवलाय तुम्ही. मी आता जाऊन विक्रमला सांगते. आणि एवढी ओव्हर एक्साइटमेंट नाही दाखवायची. हा, सिरियस मॅटर आहे हा. तुझी ओव्हर ऍक्टिंग झाली असेल तर गप चूप जाऊन हे सगळं विक्रमला सांगायचं. ओके. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, ते सिक्रेट आहे, टॉप सिक्रेट. विक्रम शिवाय अजून कोणालाही कळता कामा नाही. ठीक आहे. मग ते हॅलो, हे बेचव सरबत घेऊन जा इकडून. चल. सई, खूप माझ्या सगळ्यांसमोर मला चॅलेंज केलं होतंस ना? नाही तुझी जिरवली तर नाव नाही लावणार. भैरवी जहागीरदार.
देवा, अरे तू असा एकटा? हाय छान. तू एकटा कुठे गेलास? सी बघ मला वॉक करायला जमतंय मला. अरे सावकाश, दुखतंय का तुला देवा? इट्स फाईन फाईन. म्हणून म्हणते मी, काय गरज होती एकट्याला जायची? अरे मी आले असते तुझ्या बरोबर. सावकाश बाळा, सावकाश सावकाश. हा डोंट वरी, आय एम ओके. बस बस आधी, सावकाश बस, सावकाश. काय बोलू तुला देवा? हा, घे आधी पाणी, घे पाणी पी. सावकाश बाळा. काय झालं? असा एकटा कुठे गेला होतास तू देवा? वॉक करायला गेलो होतो बाहेर. नंतर पाय दुखायला लागला म्हणून मग रिक्षा केली परत येताना. आई आहे तुझी, तुझ्याकडे बघितलं ना तरी मला कळतं तू कधी खरं बोलतोयस, कधी खोटं बोलतोयस. खरंच बीचवर गेलो होतो वॉक करायला पुढे. सिरियस, आय एम सॉरी मी खोटं बोललो. पण आय एम सो सॉरी जानू, मी तुला आता नाही सांगू शकत मी कुठे गेलो होतो, कशा करता गेलो होतो. पण ट्रस्ट मी ऑन दिस. आपल्या फॅमिलीवर जे काय संकट आलंय ना, ते टाळायसाठी गेलो होतो मी. प्लीज विश्वास ठेव. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर बाळा, आणि मला खात्री आहे की तू वेडवाकडं असं कधीच काही करणार नाहीस. पण तू जे काही करशील ते करताना स्वतःची काळजी घे. अरे आता कुठे आजारातून बरा झालायस तू, तुला परत काही झालं ना तर मला सहन नाही होणार. जानू डोंट वरी, मी स्वतःची काळजी घेईन. आणि काय रे, तुम्हा दोघा नवरा बायकोनी एकमेकांना पत्र लिहून संसार करायचा असं ठरवलंय का? म्हणजे थांब. ओह, हे बघा. गुड मॉर्निंग सई. मी बीचवर वॉक करायला जातोय. मी गायब झालो म्हणून घाबरून जाऊ नकोस, मी लवकर परत येईन. देवांश.